हां कोणता पॉईंट पाहतोय आपण? लिमिटेशन्स ऑफ फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. ओके, लिमिटेशन्स. तर याच्यामध्ये आपण टोटल 4 लिमिटेशन्स पाहतोय आणि याच्यामधले आपण 2 लिमिटेशन्स लास्ट लेक्चरला आपण पाहिलेत. ओके, 2 लिमिटेशन्स आपण पाहिलेत आणि ते दोन्ही लिमिटेशन्स कोणत्या रिएक्शन्सचे होते? तर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनचे होते. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. हां, आता हे जे आहेत ते दोन्हीसाठी पण आहेत, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन ॲज वेल ॲज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. ओके, याच्यामध्ये थर्ड लिमिटेशन आहे. हां, थर्ड लिमिटेशन इफ NH2 NR2 if NH2 NR2 ग्रुप्स हे जे ग्रुप्स आहेत ते कसे आहेत? स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप्स आहेत. स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप्स attach to benzene then it does not show FC reaction. आता पहा सरांनी लक्ष इकडं. हां, कोणता ग्रुप बेंझिनला अटॅच करायचा आपल्याला? समजा आपण NH2 ग्रुप बेंझिनला अटॅच केला किंवा NHR ग्रुप आपण बेंझिनला अटॅच केला किंवा NR2 ग्रुप आपण बेंझिनला अटॅच केला. हे जे तीनही ग्रुप्स आहेत हे तीनही ग्रुप कोणते आहेत? तर स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप्स आहेत. स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप जर आपण बेंझिनला अटॅच केला तर ती बेंझिन FC रिएक्शन शो करत नाही आहे. मग ते असायलेशन असो किंवा अल्कायलेशन असो ती रिएक्शन शो होत नाही. FC असायलेशन रिएक्शन होत नाही. रिझन काय त्याचं? पहा, बिकॉज दे फॉर्म लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स. रिझन काय बा? बिकॉज दे फॉर्म लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथे बेंझिनला एक ग्रुप अटॅच केला. कोणता? फॉर एक्झाम्पल ह्या तिन्हीपैकी कोणताही एक करूया. समजा आपण अटॅच केला NH2. तर मला सांग बेंझिनला जर आपण NH2 ग्रुप अटॅच केला तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ॲनिलीन. ओके, दिस इज कॉल्ड ॲनिलीन. मला सांग समजा आपल्याला करायचं आहे FC अल्कायलेशन करत असेल तर आपण काय करतो? अल्कायलेटिंग एजंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट. फॉर एक्झाम्पल AlCl3. तर होतं काय बघा, इथं आपण काय केला? एक स्ट्रॉंग ॲक्टिवेटिंग ग्रुप अटॅच केला आहे NH2 आणि तो जर आपण बेंझिनला अटॅच केला तर इथं फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन होत नाही. मग असायलेशन पण होत नाही, अल्कायलेशन पण होत नाही. तर त्याचं रिझन काय बघा? बेंझिनला जो ग्रुप आपण अटॅच केला आहे NH2 त्याच्यामधला डायरेक्ट नायट्रोजन हा बेंझिनला अटॅच आहे. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर आहे. ओके, ही लोन पेअर काय करतोय? तो इथं डोनेट करतोय बेंझिनला आणि हे पायलेट्रस इथे शिफ्ट होतात. पण होतं काय बघा, हा स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळं नायट्रोजन काय करतो? इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतोय. इथे पहा नायट्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट इथे पण होते आणि हा जो आपण कॅटलिस्ट यूज केला आहे AlCl3 तो काय करतोय सांगा? तर इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतोय. पाठीमागं आपण मेकॅनिझम्स पाहिलं होतं. मेकॅनिझममध्ये आपण फर्स्ट स्टेप काय लिहित होतो? फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल असं लिहित होतो. इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो? पहा, हा जो आपण अल्कायलेटिंग एजंट घेतला आहे त्या अल्कायलेटिंग एजंटमध्ये हा जो Cl आहे, हॅलोजन आहे, त्याच्यावरती सुद्धा किती आहेत? 3 लोन पेअर आहेत. म्हणजे हा लोन पेअराला डोनेट करतो. Cl हा AlCl3मध्ये ॲड होतो, AlCl4- तयार होतो आणि CH3+ तयार होतो. ही फर्स्ट स्टेप आपण पाहिली आहे ना सर्वांच्या लक्षात? फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. आता पहा इथे काय करतोय? Cl पण याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतोय. पण ह्या Clपेक्षा हा NH2 कसा आहे? स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे आणि त्याच्यामुळं हा नायट्रोजन काय करतोय? हा इकडं पेअर डोनेट करण्याच्या ऐवजी तो काय करतोय? AlCl3ला इलेक्ट्रॉनची पेअर काय करतोय? तो डोनेट करतोय.
म्हणजे सी एलच्या आधी नायट्रोजनच त्याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतोय, मग आपला इलेक्ट्रोफाईल तयार होईल का इथं? इलेक्ट्रोफाईल कधी तयार होणार? जर ह्या सी एलनं याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर तयार होणार इलेक्ट्रोफाईल आपला. पण सी एलच्या आधी हाच त्याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करायला लागला आहे, कारण हा कसा आहे? स्ट्रॉंगली ॲक्टिव्हिटिंग ग्रुप आहे. ओके, हा इझिली इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करू शकतोय. आणि याला पण काय पाहिजे? एल सी एल त्याला काय पाहिजे? तो लेविस ॲसिड आहे. लेविस ॲसिड कुणाला म्हणतो? जो सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला आपण लेविस ॲसिड म्हणतोय. याला तर लेविस ॲसिड पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर तर पाहिजेच. मग तो याच्याकडनं पण घेऊ शकतो, याच्याकडनं पण घेऊ शकतो. पण नायट्रोजन काय करतो? सी एलच्या आधी इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो, त्याच्यामुळे तर इलेक्ट्रोफाईलचं फॉर्मेशन होत नाही. आणि इलेक्ट्रोफाईलचं फॉर्मेशन जर नाही झालं तर एफ सी अल्कायलेशन असो किंवा एफ सी असायलेशन असो, रिएक्शन होत नाही. मग आता रिएक्शन कोणाकोणामध्ये होणार सांगा? तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये होणार. म्हणजे ह्या एनमध्ये आणि ह्या एलमध्ये काय तयार होणार? बॉन्ड तयार होणार. बघा कसं तयार होणार? दिस इज बेन्झीन रिंग NH2. पुढे नायट्रोजन आणि AlCl3 मध्ये काय तयार होणार? हा बॉन्ड तयार होणार. ओके, त्यामुळे ह्या एनवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या एलवरती येणार निगेटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स. हा कोण आहे? लेविस बेस. जो इलेक्ट्रॉनची पेअर देतो त्याला लेविस बेस म्हणतात. जो इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला लेविस ॲसिड म्हणतात. म्हणजे इतर रिएक्शन कोणाकोणामध्ये झाली? लेविस ॲसिडमध्ये आणि लेविस बेसमध्ये. आणि काय तयार झाला? कॉम्प्लेक्स तयार झालं. ओके, नेहमी लक्ष ठेवायचं, जेव्हा बेन्झिनला NH2, NHR किंवा NR2 ग्रुप अटॅच असेल तर तिथे फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन करायची नाही. समजलं सर्वांना? नोट करा हे. चला, झालं सर्वांचं? चला, आता याच्यामधलं लास्ट लिमिटेशन काय आहे पहा. हां, याच्यामधलं फोर्थ लिमिटेशन आहे. नोट करा सर्वांनी. फोर्थ लिमिटेशन, इफ ओनली स्ट्रॉंग मेटा डायरेक्टिंग, इफ ओनली स्ट्रॉंग मेटा डायरेक्टिंग groups attach to benzene ring, then it does not show FC reaction. It does not show FC reaction. If strong meta directing groups attach to benzene ring, then it does not show FC reaction. आता नीट लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, समजा मी काय केलं आता इथं बेन्झीन रिंगला एक स्ट्रॉंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप अटॅच केला. आता मला सांग, मेटा डायरेक्टिंग ग्रुप आपण कोणकोणते ते पाहिलेत? मेटा डायरेक्टिंग ग्रुप -M ग्रुप जे असतात त्या कशा असतात? मेटा डायरेक्टिंग. म्हणजे जे डिॲक्टिवेटिंग असतात ते कसे असतात? मेटा डायरेक्टिंग. आणि डिॲक्टिवेटिंग म्हणजेच मेटा डायरेक्टिंग ग्रुप कोण असतात? जे -M इफेक्ट शो करतात ते मेटा डायरेक्टिंग असतात. त्यापैकी जर समजा मी एक इथं अटॅच केला, फॉर एक्झाम्पल NO2, आणि NO2 हा स्ट्रॉंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे, स्ट्रॉंग आहे, NO2चा इफेक्ट सर्वात जास्त आहे. ओके, त्यानंतर समजा मी दुसरा अटॅच केला इथं बेन्झीन रिंगला मी अटॅच केला C+OCH3 हा पण स्ट्रॉंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. यापैकी कोणताही एक ग्रुप जर तुम्ही इथे अटॅच केला तर असे कंपाऊंड्स
फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन शो करत नाहीत. ओके, म्हणजे खूप चान्सेस कमी आहेत यांच्यामध्ये फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन होण्याचे. मग मला सांग हा कंपाऊंड कोणता रे? दिस इज कॉल्ड नायट्रोबेन्झिन. दिस इज नायट्रोबेन्झिन. दिस इज ॲसिटोफेनॉल. डू नॉट शो FC रिएक्शन. ओके, किंवा खूप लेस रिएक्टिव्ह असतात ते, व्हेरी व्हेरी लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स FC रिएक्शन. नोट करा. हां, झालं सरांचं लिहून? चला, याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया की जो आपल्याला JEE मेन्स 2019मध्ये विचारला होता. ओके, या क्वेश्चन JEE मेन्स 2019चा आहे. पॉली सबस्टिट्यूशन. नोट करा क्वेश्चन. पॉली सबस्टिट्यूशन is a major drawback. Is a major drawback of ला A option ला फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन. त्यानंतर सेकंड ऑप्शनला रिमर-टिमन रिएक्शन. त्यानंतर सी ऑप्शन आहे. सी इज असायलेशन ऑफ. सी ऑप्शन आहे ॲसिटायलेशन ऑफ अमाइन. ॲसिटायलेशन ऑफ अमाइन. आणि डी आहे फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. हा जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2019ला. हां, विच ऑप्शन इज करेक्ट? पॉली सबस्टिट्यूशन इज अ मेजर ड्रॉबॅक ऑफ फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. असायलेशनचा नाही येतो ड्रॉबॅक, कशाचा? फक्त अल्कायलेशनचा. ओके, ए ऑप्शन इज करेक्ट. पॉली सबस्टिट्यूशन म्हणा किंवा पॉली अल्कायलेशन पण याला म्हणू शकता तुम्ही. ओके, चला आता ओनली क्वेश्चन्स. हां, कोणता कंपाऊंड आपण घेतला आहे? टोल्यून. कंपाऊंड कोणता आहे सांगा? हा टोल्यून कंपाऊंड आहे. आणि टोल्यूनची रिएक्शन आपण कशासोबत करतो आहे? Cl2 सोबत करतो आहे इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. तर कोणता कंपाऊंड तयार होईल? मला सांगा ही कोणती रिएक्शन आहे रे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे कोणती? कशावरून ओळखत आहे? रिएजन कोणता दिला आहे? क्लोरीन दिला आहे ना इथं. Cl2 इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 म्हणजे रिएक्शन ही हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन आहे. हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिनमधली क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन आहे. ओके, म्हणजे काय होणार? बेन्झिनचा H जाणार, त्या ठिकाणी क्लोरीन अटॅच होणार. क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन. समजतं ना सर्व ना? हां, आता मला सांगा मग कोणत्या पोझिशनला Cl अटॅच होईल? इलेक्ट्रोफाईल कोणता असतो? क्लोरिनेशन ऑफ बेन्झिनमध्ये Cl+ असतो. हां, कोणता H जाणार, त्या ठिकाणी Cl अटॅच होणार? सांगा बरं. आता मला सांगा बेन्झिनला ग्रुप कोणता अटॅच आहे? मला सांगा. CH3 अटॅच आहे. CH3 कोणता इफेक्ट शो करतो? प्लस H इफेक्ट शो करतो. ओके, प्लस H इफेक्टमुळं कोणत्या पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होईल? ऑर्थोचे होईल, मेटाचे होईल का पॅराचे होईल?
ऑर्थो आणि पॅराची इन्क्रीज होणार, ऑर्थो आणि पॅराची. नेहमी लक्ष ठेवा, बेंझिनला जो ग्रुप अटॅच आहे तो ग्रुप जर प्लस एम इफेक्ट दाखवत असेल किंवा प्लस एच इफेक्ट दाखवत असेल तर तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतो. ऑर्थो आणि पॅराची तर जास्त इन्क्रीज करतो. म्हणजे मला सांगा येणारा Cl प्लस कुठे येणार, एकतर ऑर्थोला येणार किंवा मग पॅराला येणार. ओके, तर आपण काय करूया, दोन्ही पण लिहा, एकदा ऑर्थोला आणि एकदा पॅराला. ओके, पहा नीट लक्ष द्या सर्वांनी. CH3 एकदा आपण काय करूया, Cl ऑर्थोला अटॅच करूया आणि सेकंडमध्ये आपण काय करूया, Cl हा पॅराला अटॅच करूया. तर आपल्याला मिळणार हे दोन प्रोडक्ट. मेटा पोझिशनला कधीही Cl अटॅच होणार नाही, कारण मेटा पोझिशनची तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतच नाही. इलेक्ट्रोफाईलला काय पाहिजे, येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला अशी पोझिशन पाहिजे की ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, अशी पोझिशन पाहिजे त्याला. कारण स्वतः इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, स्वतः त्याच्याकडे इलेक्ट्रॉन खूप कमी आहेत. मग तो अशा ठिकाणी जाणार ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठे असते, जर प्लस एम इफेक्ट दाखवणारा ग्रुप किंवा प्लस एच इफेक्ट दाखवणारा ग्रुप जर बेंझिनला अटॅच असेल तर ऑर्थो आणि पॅराला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. ओके, मग सांगा याचं नाव काय असेल रे, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, 2-chlorotoluene. ओके, शिकलो ना IUPAC ने 2-chlorotoluene. याचं काय असेल सांगा बरं, 4-chlorotoluene. 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 म्हणजे जर तुम्ही टोल्युनची रिएक्शन क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 तर तुम्हाला दोन कंपाऊंड मिळणार. कोणते दोन कंपाऊंड मिळणार, एक मिळणार 2-chlorotoluene आणि दुसरा मिळणार 4-chlorotoluene. समजलं का नाही सांगा. रिएक्शन आपण ऑर्थो आणि पॅरालाच काय केली ते. आता मला सांग ह्या दोन्हीमध्ये मेजर कंपाऊंड कोणता, मेजर, कारण नीटमध्ये आणि JMENSमध्ये आपल्याला मेजर विचारतात. असे कितीतरी क्वेश्चन्स आहेत की फक्त आपल्याला मेजर मिळणार तुम्हाला दोन. ठीक आहे, 2-chlorotoluene 4-chlorotoluene दोन मिळणार. पण कधी कधी तुम्हाला काय विचारतात, मेजर विचारतात. व्हॉट इज द मेजर प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन असं म्हणलं तर काय करणार, तुमचा आन्सर काय ना. समजा त्यांनी एका ऑप्शनमध्ये 2-chlorotoluene दिला आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये त्यांनी 4-chlorotoluene दिला आहे, तर मग तुमचा आन्सर काय असणार. तर नेहमी लक्षात ठेवा, इथे पहा CH3 आहे, इथं Cl आहे, दोन ग्रुप ॲडजस्टंटला आहेत. ओके, इकडे पण इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडे पण इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. ओके, रिपल्शन झाल्यामुळं ते तिथं स्टेबल नाही आहेत. ओके, रिपल्शन आहे, इथं रिपल्शन असल्यामुळे स्टेबल नाही. इथं रिपल्शन कमी आहे ना, ते बघा अपोजिट आहेत, रिपल्शन कमी आहे आणि त्याच्यामुळे रिपल्शन कमी असल्यामुळे हा स्टेबल आहे. म्हणजेच हा कसा आहे, मेजर. ओके, मेजर या खाली सर्वांनी इथं मेजर. मग हा काय असेल आपला मायनर. पॅरा पोझिशनचा जो प्रोडक्ट आहे पॅरा नेहमी लक्षात मेजर असतो, फक्त एकाचमध्ये तो ऑर्थो मेजर असणार आहे. एक्सेप्शनल केस आपल्याला ते 12वीमध्ये स्टडी करायचे आहे. ओके, त्यानंतर चला आता मी तुम्हाला दुसरी रिएक्शन देतो आहे. बघा तुम्हाला प्रोडक्ट लिहिता येतो का, फक्त मेजर प्रोडक्ट लिहायचा, दुसरा कोणता लिहायचा ना, फक्त मेजर लिहायचा. मला सांगा आधी ही रिएक्शन कोणती आहे, कोणती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, ब्रोमिनेशन ऑफ बेन्झिन आहे. ओके, ब्रोमिनेशन ऑफ बेन्झिन. इलेक्ट्रोफाईल कोणता आहे सांगा याच्यामध्ये, Br+ ब्रोमोनियम आयन. ओके, हां बघा कुठल्या पोझिशनला Br अटॅच होणार. आता इथं टोटल 4च पोझिशन शिल्लक आहेत, 2 तर पोझिशन ऑलरेडी ब्लॉक आहेत. मग कोणत्या पोझिशनला जाणार Br, हां इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, ह्या 4पैकी एका पोझिशनला अटॅच होणार. आता सर्वांनी लक्ष द्या, बेन्झिनला कोणते दोन ग्रुप अटॅच आहेत, CH3 आणि OH. नो प्रॉब्लेम. ओके, CH3 कोणता इफेक्ट शो करतोय, प्लस H इफेक्ट. समजलं सर्वांना. हा OH कोणता इफेक्ट शो करतोय, प्लस M इफेक्ट. आता प्लस M कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा बेन्झिनला जो डायरेक्ट ॲटम अटॅच आहे ना, त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर तो 101% प्लस M इफेक्ट शो करणार. बरोबर.
आता त्यानंतर मला सांग, याचा प्लस एच आहे, याचा प्लस एम इफेक्ट आहे. ओके, दोघे पण काय करतात, ऑर्थो आणि पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतात. मग मला सांगा जास्त कोण इन्क्रीज करेल, CH3 इन्क्रीज करेल का OH इन्क्रीज करेल? OH. कारण आपल्याला माहिती आहे मेसोमेरिक इफेक्ट हा हायपर कॉन्ज्युगेशनपेक्षा खूप स्ट्रॉंग इफेक्ट आहे. म्हणजे याचा इफेक्ट हा निग्लिजिबल झाला इथं, याचाच इफेक्ट कन्सिडर केला जाणार इथे. ओके, तो नाहीच आता, कारण याच्यापेक्षा हा खूप स्ट्रॉंग आहे. मेसोमेरिक एचपेक्षा स्ट्रॉंग असतो, एच आयपेक्षा स्ट्रॉंग असतो, इंडक्टिव्हपेक्षा स्ट्रॉंग. मग आता मला सांगा, हा प्लस एम इफेक्ट आहे, प्लस एम इफेक्ट जर असेल तर तो कोणता ग्रुप झाला? ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग झाला. प्लस एम ग्रुप कोणते असतात? ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असतात. म्हणजे ऑर्थो आणि पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार ते. ओके, ऑर्थो आणि पॅराचे. मग मला सांगा OHची ऑर्थो पोझिशन कोणती आणि पॅरा पोझिशन कोणती? OHची ही जी पोझिशन आहे, ही ॲरो केलेली पोझिशन, ती कोणती आहे सांगा? ऑर्थो पोझिशन आहे. समजतं ना सर्व ना, ऑर्थो कोणती, मेटा कोणती, पॅरा कोणती. पॅरा पोझिशन कोणती आहे? ही पोझिशन पॅरा आहे. ओके, आता इथं पॅराला ऑलरेडी मिथाइल ग्रुप अटॅच आहे, मग तिथे रिएक्शन होईल का? तिथं हायड्रोजन आहे का? नाही आहे. कारण बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, बेंझिनचा एच जाणार आहे आणि त्या ठिकाणी दुसरा ग्रुप येणार आहे, पण इथं एचच नाही आहे बेंझिनला, म्हणजे इथं रिएक्शन होणार आहे का? नाही. ऑलरेडी पॅरा पोझिशन ब्लॉक झालेली आहे. मग जाणार कुठे रिएक्शन? ऑर्थोकडे जाणार. मग एकतर काय होणार, इथं BR अटॅच होणार किंवा मग इथं BR अटॅच होणार. सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल? हे CH3 ॲज इट इज, OH ॲज इट इज. एकतर इथं BR अटॅच करा किंवा मग इकडे BR अटॅच करा, नो प्रॉब्लेम. हा आपल्याला मिळाला मेजर प्रोडक्ट. ओके, दिस इज मेजर. कोण नाव सांगतं मला इथं? IUPAC नेम, IUPAC नेम बघा नाव. कोणत्या ग्रुपला तुम्ही फर्स्ट कन्सिडर करणार IUPAC नेम देताना? OH. ओके, याला फर्स्ट कन्सिडर करणार. 1 2 3 4 अशी नंबरिंग होणार अँटी क्लॉकवाईज. सांग मग 2ला आणि 4ला दोन सबस्टंट आहेत. 2ला ब्रोमो, 4ला मिथाइल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? ब्रोमो. त्यामुळे काय येणार? 2 ब्रोमो. पुढे काय येणार? 4 मिथाइल. बरोबर, सांगा पुढं. फेनॉल. करेक्ट, फेनॉल. हा आपल्याला मिळेल मेजर प्रोडक्ट. 2 ब्रोमो 4 मिथाइल फेनॉल, मेजर. ओके, चला आता मी तुमची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवतो. समजलेत हे दोन एक्झाम्पल सर्व ना? चला थर्ड क्वेश्चन. थर्ड, मला आधी रिएक्शनचं नाव सांगा, इलेक्ट्रोफाईल सांगा. हे तर आधी सर्वांना समजलं पाहिजे. रिएक्शन कोणते? रिएक्शन कोणते? नायट्रेशन रिएक्शन आहे. कोणती? नायट्रेशन. बरोबर. ॲरोवरती बघा काय लिहिलं आहे, HNO3 आणि H2SO4 आहे, म्हणजे नायट्रेशन रिएक्शन आहे ती. हां, नायट्रेशन रिएक्शनमध्ये काय होतं असतं मला सांगा आधी. बेसिक हायड्रोजन जातो, NO2 अटॅच होतो. बरोबर, NO2 प्लस इथं इलेक्ट्रोफाईल असतो. ओके, हां. आता मला सांगा कुठे अटॅच करणार तुम्ही NO2? भरपूर पोझिशन्स आहेत तिथे. तर आता 2 बेंझिन रिंग आहेत. कुठल्या पोझिशनला अटॅच करणार NO2? एकच NO2 अटॅच करायचा आहे. फक्त मेजर विचारतात, मेजर प्रोडक्ट. का ऑप्शन देऊ तुम्हाला? देऊ ऑप्शन? हां, चला पटकन लिहायचं मग ऑप्शन्स.
लास्ट बरोबर. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? लास्ट ऑप्शन इज करेक्ट. आता लास्ट ऑप्शन करेक्ट का बघूया आपण. आता मला सांगा, ही रेशन आहे नायट्रेशन रेशन. नायट्रेशनमध्ये काय होत असतं, बेंझिनचा एच जात असतो, त्या ठिकाणी NO2 ग्रुप अटॅच होत असतो. आता इथे 2 बेंझिन आहेत. आता मला सांगा कोणती बेंझिन मोर रिएक्टिव्ह आहे? ही बेंझिन मोर रिएक्टिव्ह आहे का ही बेंझिन मोर रिएक्टिव्ह आहे? जी बेंझिन मोर रिएक्टिव्ह त्या बेंझिनला नायट्रेशन होणार. समजतंय? आता बघूया आपण. इथे पहा, बेंझिनला काय अटॅचर आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर असते ना, ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर असते, म्हणजे हा प्लस यम इफेक्ट शो करणार. ओके, प्लस यम इफेक्ट शो करणार. इथे पहा, इथे बेंझिनला काय अटॅच आहे? हा ग्रुप अटॅच आहे. मग सांगा, हा जो ग्रुप अटॅच आहे सी डबल बॉन्ड, तो कोणता इफेक्ट शो करतो? मायनस यम इफेक्ट शो करतो. मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक पण सांगितली होती, कसं लक्षात ठेवायचं ते. बा बेंझिनला जो ॲटम अटॅच आहे, जो कुणी ॲटम अटॅच असेल, तो ॲटम जर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असेल डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, तर तो नेहमी मायनस यम इफेक्ट शो करतो. मग आता मला सांगा, मायनस यम इफेक्ट म्हणजे बेंझिनकडून इलेक्ट्रॉन याच्याकडे जाणार, आणि प्लस यम इफेक्ट म्हणजे याच्याकडून इलेक्ट्रॉन बेंझिनकडे येणार. आता मला सांग, कोणती बेंझिन मोर इलेक्ट्रॉन रिच झाली? ही बेंझिन मोर इलेक्ट्रॉन रिच झाली ना, कारण ह्या बेंझिनला हा द्यायला लागला आहे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ह्या बेंझिनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून जास्त वाढली, म्हणजे ही बेंझिन मोर रिएक्टिव्ह झाली टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, मग आता इथं नायट्रेशन होणार. मग आता इथं नायट्रेशन 2 ठिकाणी होऊ शकतं, कारण हा प्लस यम ग्रुप आहे, एकतर ऑर्थोला होणार किंवा मग पॅराला होणार. कारण जे प्लस यम इफेक्ट शो करतात, जे प्लस यम ग्रुप असतात, ते नेहमी ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. मग इथं रिएक्शन 2 ठिकाणी होऊ शकते. 2 ठिकाणी कुठे? एकतर इथे रिएक्शन होऊ शकते, आणि दुसरं म्हणजे इथे रिएक्शन होऊ शकते, ऑर्थोला आणि पॅराला. पण आपल्याला विचारलं काय? मेजर. जर तुम्ही ऑर्थोला NO2 अटॅच केला, ऑर्थोला NO2 अटॅच केला, तर तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल बी. पण तो स्टेबल असणार आहे का? नाही, कारण तिथं काय असणार आहे? रिपल्शन असणार आहे, त्याच्यामुळे लेस स्टेबल होणार तो. ओके, त्याच्यामुळे रिएक्शन कुठं होणार? नेहमी पॅरा पोझिशनला रिएक्शन होणार. ओके, पॅरा पोझिशनला रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला डी मिळेल. समजलं सर्वांना? चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन. रिएक्शन कोणत्या बेंझिनला होते ते पण आपल्याला व्यवस्थित समजायला पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला काय करतो, चला अजून मी 2 क्वेश्चन घेतो आणि नंतर तुम्हाला मी जय मेन्समध्ये विचारलेले क्वेश्चन्स देतो. याचा फक्त तुम्ही काय लिहायचं आहे? प्रॉडक्ट, मेजर प्रॉडक्ट. फक्त मेजर प्रोडक्ट यायचा. मेजर कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅच होईल? मला सांग, रिएक्शन कोणतीही? क्लोरिनेशन ऑफ बेंझिन, एच जाणार, Cl अटॅच होणार. कोणत्या पोझिशन अटॅच होईल? 4 पोझिशन दिसायला लागले तिथं. 4 पोझिशन दिसतात, बरोबर. आता मला सांगा, हा OH आणि हा COH,
मला सांगा OH कोणत्या इफेक्ट शो करतोय, प्लस M इफेक्ट शो करतोय. हा कोणता इफेक्ट शो करतोय, मायनस M इफेक्ट शो करतोय. हे तर सर्वांना माहिती आहे. हा प्लस M आणि हा मायनस M. याचा अर्थ इथं एक आहे ॲक्टिवेटिंग आणि दुसरा आहे डिॲक्टिवेटिंग. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करताना नेहमी ॲक्टिवेटिंगचा विचार करता, डिॲक्टिवेटिंगचा विचार करायचा नाही. हां, तर मला सांगा मग OHच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला रिएक्शन करावं लागेल, कारण OH इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय बेंझिनवरची. ओके, दिस इज ॲक्टिवेटिंग, दिस इज डिॲक्टिवेटिंग. मग आता मला सांगा याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचं आहे. मला सांगा हा प्लस M इफेक्ट जर शो करत असेल तर हा ऑर्थोपॅराडायरेक्टिंग आहे. आणि ऑर्थोपॅराडायरेक्टिंग म्हणजे की एकदा ऑर्थोला रिएक्शन होणार, दुसरी पॅराला रिएक्शन होणार. हां, ऑर्थोला रिएक्शन झाली तर Cl इथे अटॅच होणार, कारण OHची ही पोझिशन म्हणजे ऑर्थो पोझिशन आहे ना. आणि OHची पॅरा पोझिशन म्हणजे कोणती, त्याच्या अपोजिट पोझिशन म्हणजे ही पोझिशन म्हणजे पॅरा. मग मला सांगा तुम्ही Cl कुठे अटॅच करणार, ऑर्थोला अटॅच करणार का पॅराला अटॅच करणार. पॅराला अटॅच करायचा, कारण ऑर्थोला अटॅच केला तर स्टेरिक हिंड्रन्स, रिपल्शन, लेस स्टेबल. ओके, त्याच्यामुळं Cl कुठे अटॅच करायचा, OHच्या पॅरा पोझिशनला. ओके, म्हणजे हा तुम्हाला मिळेल मेजर. दिस इज मेजर कंपाऊंड. IUPAC नेम लिहिता लिहिता बघा कोणता कार्बन फर्स्ट असेल. आता प्रायोरिटी ऑर्डर COची फर्स्ट आहे ना. हां, COचा कार्बन ॲटम फर्स्ट. मग तुम्ही जाणार क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 1 2 3 4 5. हां, लिहा आता दोन ठिकाणी सबस्टंट आहेत, एका ठिकाणी OH आहे, दुसऱ्या ठिकाणी Cl आहे. OH हा सबस्टंट आहे, प्रिफिक्स म्हणून आला आहे इथं. सांग OHचं काय नाव लिहितं आपण, प्रिफिक्स म्हणाल तर हायड्रॉक्झी. ओके, आणि Cl क्लोरो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, क्लोरो. म्हणजे काय येणार 5 क्लोरो 2 हायड्रॉक्झी. लिहा 5 क्लोरो 2 हायड्रॉक्झी, 5 क्लोरो 2 हायड्रॉक्झी. सांगा बरोबर, बेन्झोइक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड. खूप प्रॅक्टिस करावी लागतं पाहिजे, खूप. मी तुम्हाला सांगितलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस खूप करावी लागते. सगळं लक्ष ठेवावं लागतं ॲट ए टाईम आपल्याला. असं नाही की फॉर्म्युला आला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, पाठ केला फॉर्म्युला, तसं नाही. आपल्याला बघा एकाच क्वेश्चनमध्ये भरपूर सारे कॉन्सेप्ट आपल्याला लक्ष ठेवावे लागतात. ओके, IUPAC नेम पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, जो आपला पहिला GOCमध्ये झाला आहे तो पण पॉईंट. ओके, चला आता मी फक्त काय करतो आहे तुम्हाला पोझिशन्स देतो आहे. पोझिशन्स, कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅच होईल ते मला फक्त सांगायचं. कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅच होईल ते मला सांगायचं. मी तुम्हाला पोझिशन्स देतो आहे. पोझिशन्स समजा मी तुम्हाला ही दिली A पोझिशन, ही दिली मी तुम्हाला B पोझिशन, ही दिली मी तुम्हाला C पोझिशन, ही पोझिशन मी दिली तुम्हाला D पोझिशन. ओके, इथं सर्वांच्या लक्षात A B C D. सांग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोझिशनला होईल, Aला, Bला, Cला का Dला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोझिशनला होईल, कुठं जाणार. एखादी तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केले मग कोणतेही करा, इथं क्लोरिनेशन करा, ब्रोमिनेशन करा, नायट्रेशन करा, सल्फोनेशन करा, कुठेही करा. इलेक्ट्रोफाइल कुठल्या पोझिशनला अटॅच होईल मला सांगा फक्त. बघा ही पोझिशन A पोझिशन दिले, ही पोझिशन B पोझिशन दिले, ही पोझिशन म्हणजे C पोझिशन आहे आणि ही पोझिशन म्हणजे D पोझिशन आहे. एकदम सिंपल आहे, त्यात विचार करण्याचं काही गरज नाही आहे. इथं काय सांगा C डबल बॉन्ड हो, इथं काय आहे CH2. सिंपल आहे ना. इथे बघा बेंझिनला काय अटॅच आहे CH2. बेंझिनला जो कार्बन अटॅच असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो का नाही. अल्फा कार्बनला जे H आहेत ते H म्हणजे कोणते असतात, अल्फा H. आणि अल्फा H असले की तिथं काय असतो प्लस H इफेक्ट असतो. इथे बघा बेंझिनला काय अटॅच आहे Cला इकडे काय अटॅच आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन अटॅच आहे. म्हणजे इथे इफेक्ट कोणता आहे सांगा, मायनस M इफेक्ट. मला सांगा आधी कोणती बेंझिन मोर रिॲक्टिव्ह आहे, ही बेंझिन की ही बेंझिन. सेकंड, म्हणजे इथं तर इलेक्ट्रोफाइल जाणारच नाही आहे, कारण तिथं मायनस M इफेक्ट लागला आहे. तोच इलेक्ट्रॉन बेंझिनकडून घ्यायला लागला आहे. बेंझिनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो वाढवत नाही आहे. ओके, म्हणजे एकतर इलेक्ट्रोफाइल जाणार Aला किंवा मग Dला. आता सांगा बरं Aला जाईल का Dला जाईल, Dला जाईल. समजलं सर्वांना, करा नोट हे.
डी पोझिशन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्युशन कोणत्या पोझिशन होणार? डी पोझिशनला होणार. चला आता आपण क्वेश्चन्स घेऊया. चला झालं सर्वांचं? क्वेश्चन ला द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. The major product of the following reaction is. Major product of the following reaction is. Following reaction is. रिएक्शन आणि त्याखाली हे 4 ऑप्शन्स. हा जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता तो आपल्याला क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स सप्टेंबर 2020 म्हणजे जस्ट शेवटची एक्झाम आपली आत्ताची झालेली शेवटची एक्झाम म्हणजे जस्ट विचारलेला क्वेश्चन हा सप्टेंबरमध्ये जी JEE मेन्स एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला होता. Which option is correct? हां चला अजून आन्सर्स. क्वेश्चन फक्त वाटतो आपल्याला डिफिकल्ट पण ॲक्च्युली हा डिफिकल्ट क्वेश्चन नाही आहे अजिबात. ओके खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चनकडे बघितल्यानंतर वाटतं खूप अवघड क्वेश्चन आहे. ऑप्शन्स बघूच नका तुम्ही पहिल्यांदा. ऑप्शन बघितले की जास्त कन्फ्यूज होतं अजून आपण. सगळे ऑप्शन सारखेच दिसायला लागतात. दिसतात ना सगळे सारखेच.
हां पहा एकदम सोपं, लक्ष एकदम. मला सांगा रिएक्शन कोणते विचारले तुम्हाला, रिएक्शन कोणते? ओके, नायट्रेशन रिएक्शन आहे. नायट्रेशनमध्ये काय होत असतं सांगा, बेंझिनचा एच जातो, त्या ठिकाणी NO2 ग्रुप अटॅच होतो. ओके बरोबर, एवढं तर माहिती आहे आपल्याला. आता मला सांगा इथे NO2 ग्रुप अटॅच आहे, एक OH आहे, एक CH3 आहे. यांचे इफेक्ट तुम्हाला सांगता येतील का? मला सांगा बरं जरा. इफेक्ट सांगा. इफेक्ट हा कोणता इफेक्ट शो करतो? करेक्ट, -M. हा कोणता? +M. करेक्ट. हा +H. करेक्ट. कोणता स्ट्रॉंग इफेक्ट येतं? कोण जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतो बेंझिनवरची? +M, -M का +H? +M. म्हणजे यांचा विषय सोडून द्या आता, CH3चा आणि NO2चा. ओके, हे तर तुम्हाला कळलं की आता OHच्या रेस्पेक्टमध्ये तुम्हाला रिएक्शन करायचं आहे. +M इफेक्ट शो करतो आहे. +M जो पण इफेक्ट ग्रुप शो करतो तो नेहमी ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एक तर काय करतं, याच्या ऑर्थो पोझिशनला रिएक्शन करायची किंवा मग पॅराला करायची. ओके, आपण दोन्ही ठिकाणी करून बघूया. समजा आता मला सांगा OHची ऑर्थो पोझिशन कोणती, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. OHची ऑर्थो पोझिशन कोणती? ही आणि ही. इथं तर काय अटॅच होणार नाही कारण ती ऑलरेडी ब्लॉक झाली पोझिशन. म्हणजे एक तर अटॅच काय होऊ शकतो, इथे NO2 अटॅच होऊ शकतो. ओके, किंवा मग दुसरी ही पॅरा पोझिशन आहे त्याची, जस्ट त्याच्या अपोजिट पोझिशन जी असते ती पॅरा पोझिशन असते. म्हणजे इथं NO2 ग्रुप अटॅच होणार. ओके, दोन ठिकाणी तर होणार, पण तुम्हाला मेजर विचारला आहे. मग मेजर कोणता असेल सांगा बरं. इथं NO2 अटॅच झालेलं मेजर असेल का इथे NO2 अटॅच झालेलं मेजर असेल? जर तुम्ही इथं NO2 ग्रुप अटॅच केला तर तुम्हाला हा प्रोडक्ट मिळणार आहे, बरोबर का? हां, पण तिथं बघा स्टेरिक रिपल्शन किती आहे ते आहे काय बघा. क्लोज आहेत OH, NO2 सलग 3 आलेत, म्हणजे खूप रिपल्शन आहे तिथं. म्हणजे तिथं खूप स्टॅबिलिटी कमी आहे, तो स्टेबल नाही आहे. हां, इथं जर तुम्ही NO2 ग्रुप अटॅच केला तर काय होणार, तुम्हाला लास्ट मिळणार C मिळणार. मग C मोर स्टेबल आहे ना, C मोर स्टेबल आहे. C ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना? चला अजून एक क्वेश्चन घ्या. JEE मेन्स 2007, JEE मेन्स 2007मध्ये आला होता. घ्या सेम क्वेश्चन. कोणता क्वेश्चन? द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. नोट करा, द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. फॉलोविंग रिएक्शन इज. घ्या रिएक्शन. मी तुम्हाला त्याचा ऑप्शन सांगणार नाही. हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स 2007मध्ये. ऑप्शनकडे बघायचंच नाही, आधी आपण आपला प्रोडक्ट लिहायचा आणि मग ऑप्शनकडे बघायचं. आपला प्रोडक्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आणि मग तो ऑप्शन चूज करायचा. आधी ऑप्शन बघायचे मग रिएक्शन बघायचं असं अजिबात करायचं नाही. आधी आपण रिएक्शन सॉल्व करायची जे काय असेल ती, आणि मग आपला प्रोडक्ट कुठल्या ऑप्शनमध्ये मिळतो आहे तो फक्त ऑप्शन बघायचा कुठे आहे तो व्यवस्थित. रिएक्शन तर सर्वांना आयडेंटिफाय झाली असेल. ओके, कोणती रिएक्शन आहे सांगा? नायट्रेशन. करेक्ट. आता फक्त तुम्हाला एवढं सर्च करायचं आहे की कोणत्या बेंझिनला नायट्रेशन होईल. इथं 2 टाईपच्या बेंझिन आहेत, इकडे एक इकडे एक. कोणत्या बेंझिनला रिएक्शन होणार सांगा बरं, कोण सांगतंय? इला होणार ना? येस, इला नायट्रेशन करायचं. कुठं नायट्रेशन करणार आता तुम्ही? 2 ठिकाणी तुम्ही करू शकताय. एक तर तुम्ही इथं करू शकताय ऑर्थोला, किंवा मग इथं पॅराला करू शकताय. कुठे करणार तुम्ही? पॅराला करणार, बरोबर. आणि हा एक प्रोडक्ट तुम्हाला दिला होता ऑप्शनमध्ये, आणि दुसरा हा पण दिला होता इथला NO2 अटॅच करून. पण तो कसा आहे? लेस स्टेबल आहे. हा कसा आहे? मोर स्टेबल आहे. हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. ओके, लिहा पुढं प्रोडक्ट. हे नका लिहू इथं, मी इथंच अटॅच केलं आहे, तुम्ही पण इथंच अटॅच करताल. इथं लिहा.
हा तुम्हाला मिळाला मेजर. ओके, असं जे विचारतात केमिस्ट्रीमध्ये असेच क्वेश्चन्स असणार आता सगळे. मेजर कोणता? ठीक आहे, उद्या आपलं ह्या टॉपिकचं शेवटचं लेक्चर असेल आणि ते पण एक मला वाटतं एक 10 ते 15 मिनटामध्ये कंप्लीट होईल ते सुद्धा लेक्चर. म्हणजे तुम्हाला आता पुढच्या लेक्चरला व्हिडिओच येणार मला वाटतं. बरं ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर जे होईल ते आपलं ह्या टॉपिकचं शेवटचं लेक्चर होईल. ओके, समजलं सर्वांना हे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, जे मेन्समध्ये कसे येतात. आपण काही नीटमधले पण काही क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया.